नमस्कार, मी निलेश कुमार, न्यूज 9 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। तर आपल्या मित्रांनी आहे बदलापूर पूर्व परिसरात आणि ते श्री दत्ताचं मंदिर आहे आणि ते मंदिरात आपण एक्सप्लोर करणार आहोत। बदलापूरमधील नागरिकांसाठी देवदर्शन म्हणून आपण एक सिरीज घेऊन येत आहोत आणि त्या सिरीजमध्ये आपण बदलापुरातील नवनवीन मंदिरे एक्सप्लोर करणार आहोत। तर आपल्या या सिरीजमध्ये टिकून राहा आणि आपल्याला बदलापूर परिसरातील नवनवीन मंदिरे आम्ही दाखवणार आहोत। नक्कीच व्हिडिओचा आनंद घ्या। आपण मंदिर एक्सप्लोर करत आहोत, पाहूया। स्टेशनपासून जवळच हे मंदिर अतिशय भव्य आणि एकदम सुसज्ज अवस्थेत आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी मंदिराच्या या पायऱ्या आहेत आणि येथूनच आत जाण्यासाठी मार्ग आहे। येथे आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकतो अतिशय शांतता आहे आणि नागरिकांसाठी बसण्यासाठी बाकड्यांची देखील सुविधा या ठिकाणी केलेली आहे। भिंतींवरती आपल्याला दत्तांचे तसेच अनेक साधू संतांचे फोटो पाहायला मिळू शकतात। दत्त मंदिराच्या आतमध्ये मित्रांनो आल्यानंतर आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतर इथे हे नक्षीकाम पाहू शकता। अतिशय सुंदर नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे आणि हे पाहिल्यानंतर खूप छान वाटतंय आणि एकदम बारीक आणि आखीव रेखीव हे नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळू शकतं। दत्त महाराजांची ही मूर्ती पाहिल्यानंतर मनाला खूप समाधान वाटते। ठिकाणी आपण एक कासव पाहू शकता। अनेक भाविकजन या कासवाची पूजा करतात। याच मार्गाने लोक प्रदक्षिणा करतात आणि आपली मनोकामना दत्तांच्या चरणी मांडतात। आपल्याला भिंतीवर ठिकठिकाणी महाराजांचे संतांचे फोटो पाहायला मिळू शकतात। येथे आल्यानंतर खूप शांतता आहे, भव्य असे हे मंदिर आहे, तर तुम्ही नक्कीच इथे भेट देऊ शकता। तर मित्रांनो, आता आपण आहोत जे आपण मंदिर पाहिलं दत्तांचं, तर त्या दत्त मंदिराचे अध्यक्ष श्री मनोहर आंबवणे सर आपल्यासोबत आहेत आणि आपल्याला त्या मंदिराविषयी माहिती देणार आहेत। तर आपण ती माहिती जाणून घेत आहोत। सर, आम्हाला आपल्या मंदिराविषयी माहिती सांगा। मंदिर हे 1932 सालापासून मंदिर आहे ते आणि पूर्वी जो म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये काय म्हणजे जो सर्वे झाला रेल्वेचा, त्या सर्वेमध्ये सुद्धा या मंदिराची नोंद आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे मंदिर आहे, हे मंदिर जी लोक होती मंदिर बांधायचं आणि काय केलं जात नव्हतं त्याच्याकडून। पण नंतरच्या काळामध्ये हे मंदिर, मी जेव्हा नगराध्यक्ष झालो आणि त्या काळामध्ये हे मंदिर म्हणजे उभं राहिलं गेलं। बरोबर। दत्त जयंतीचा उत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात होतो। मंदिराची स्थापना केव्हा झाली? मंदिर 32 साली, 1932 सालाचं मंदिर आहे। बदलापूर परिसरामध्ये सगळ्यात जुनं आहे आणि विशेष म्हणजे या मंदिराची नोंद गाणगापूरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये
नोंद की आहे याच्यामध्ये आहे. बरोबर. भंडाऱ्याचा कार्यक्रम हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि विशेष म्हणजे की भंडाऱ्याकरता प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने आपल्याकडून काही शिरा काय हे मग कोण तांदूळ आणते, कोण तेल आणते, डाळ आणते, कोण काय आणते आणि मोठ्या प्रमाणात शिरा एकत्र केला जातो आणि त्या शिरा एकत्र शिजवून काय आणि त्याचा म्हणजे भंडारा केला जातो. भंडाऱ्याचा कार्यक्रम केला जातो.